भारतातील खाजगी बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या 5 बँकांमध्ये असलेल्या ICICI बँकेने आपल्या खातेदारांना जोरदार धक्का देणारा निर्णय घेतला आहे. आपल्या बचत खात्यांची मिनिमम बॅलन्सची मर्यादा तब्बल 5 पटींनी वाढवत ICICI बँकेने ती मर्यादा आता 50,000 रुपयांपर्यंत नेली आहे. पण याच्यात वर्गीकरण आहे. महानगरातल्या खातेदारांसाठी 50,000 रुपये, निम शहरातल्या खातेदारांसाठी 25,000 रुपये, तर ग्रामीण भागातल्या खातेदारांसाठी ही मर्यादा 10,000 रुपये असणार आहे. येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून हे नियम लागू होतील. आणि याच्यामध्ये अशीही गोष्ट आहे की ज्या लोकांना, ज्या खातेदारांना ही मिनिमम बॅलन्सची मर्यादा पाळता येणार नाही, त्यांना दंडसुद्धा आकारला जाणार आहे. या निर्णयावरती नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावरती प्रतिक्रियांचा जोरदार पाऊस पडला आहे. काही नेटकऱ्यांचं म्हणणं असं आहे की हे तर बँकेकडनं होणारं सरळ विभाजन आहे. या बँकेचा वाईट काळ सुरू झाला आहे. अशाच प्रकारच्या बऱ्याच कमेंट्स या सोशल मीडियावरती यायला लागल्या आहेत. काहींनी मागणीसुद्धा केली आहे की ही अन्यायकारक नियम असून यामध्ये आता रिझर्व्ह बँकेनेच हस्तक्षेप करावा, तरच आता या बँकेच्या खातेदारांना न्याय मिळेल, अशी मागणीसुद्धा नेटकऱ्यांकडनं केली जात आहे. एकूणच या निर्णयामुळे भारतातील बँकिंग क्षेत्रामध्ये वादंगांचं मोहोळ उठणार हे नक्की. आपल्याला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.